प्रकरण 56. 13 बॉम्बस्फोटांनी मुंबई हादरली. सुवर्णाचं लग्न झाल्यावर दुसऱ्या दिवशी 27 नोव्हेंबरला आमच्या मोठ्या वरच्या वाड्यात गेलो. राजू आणि मी दोघंही होतो. सोबत दीपाली होती. ती अलका, बाली आणि अमोलशी खेळत होती. रात्री खूप वेळ प्रभाकाका आणि दुर्गा काकू यांच्याशी बोलत बसलो होतो. त्यावेळेस प्रभाकाका म्हणाले की माझं आता काही खरं नाही. भगवान काकानंतर बहुतेक माझाच नंबर लागणार. आम्ही म्हणालो की काका, असं काही बोलू नका, तुम्हाला काही होणार नाही. पण आमचे शब्द किती पोकळ होते हे नंतर लवकरच लक्षात आलं. त्यांचा निरोप घेऊन आम्ही मळ्यात गेलो. कॉलेजला सुट्टी नसल्यामुळे आणि राजूचीही सुट्टी संपली होती, म्हणून 2 दिवस राहून लगेच मी आणि राजू पुन्हा मुंबईला आलो. 30 नोव्हेंबर रोजी सोमवारी कॉलेजला गेलो. कलिना कॅम्पसमध्ये त्या दिवशी 4ही लेक्चर्स झाली. पिंटो मॅडम, डॉक्टर जॉर्ज, डॉक्टर मोदी मॅडम आणि त्या दिवशी खरात सरांनाही भेटलो. पार्ट 1चे 4 पेपर्स मी दिले होते. माझ्याबरोबर गायकवाड आणि गोपालनेही दिले होते. आमचे सगळ्यांचेच पेपर खूप छान गेले असल्याचं त्या दिवशी गोपाळ आणि गायकवाड यांनी सांगितलं. माझे तर छान गेले होते. अंदाजे 55 ते 60% मार्क पडावेत अशी अपेक्षा होती. ते 4-5 दिवस खूपच छान गेले. दररोज लेक्चरला जाणं, शिरोळकर बाईंकडे वाचनास जाणं, तसंच इतर छोट्या मोठ्या गोष्टी कानावर येत होत्या. देशातलं वातावरण थोडंसं तापत चाललं होतं हे वृत्तपत्र आणि आकाशवाणी, दूरदर्शन या माध्यमातून लक्षात येत होतं. त्यातच पुढे वातावरण हळूहळू बिघडत गेलं. शुक्रवार 4 डिसेंबर सायंकाळी मुंबईहून नगरला जायचं नियोजन होतं. 5 तारखेला शनिवारी नगर इथे राजू जोशी या आमच्या मित्राचं लग्न होतं. त्या लग्नाला जाण्याचा विचार होता. परंतु परिस्थिती खूपच बिकट होत असल्यामुळं जाणं टाळलं. राजूला केवळ पत्राद्वारे विवाहाच्या शुभेच्छा दिल्या. मुंबईत पुढे खूपच अशांतता पसरली. नंतर ती सगळीकडेच पसरली होती. 6 डिसेंबर 1992ला अयोध्येतील बाबरी मशीद पाडल्यानंतर भारतभर दंगली उसळल्या. त्या मुंबईत जास्त होत्या. त्या काळात कॉलेज अर्थातच बंद होतं. चर्चगेट स्टेशनवर बिलकुलच रहदारी नसायची. त्या काळात महेश म्हात्रे आम्हाला वेगवेगळ्या वृत्तपत्रातल्या छोट्या छोट्या बातम्या, त्यातले लेख, अग्रलेख वाचून दाखवत असे. दररोज हाच आमचा नित्यक्रम होता, कारण बाहेर कुठे जाता येत नसे. माझ्या PCOच्या जागेचं काम देखील होत नव्हतं. विद्यापीठाचा मुख्य प्रशासन विभागही बऱ्याच वेळा बंद असायचा. 15 डिसेंबरनंतर सगळं सुरळीत कामकाज सुरू झालं. कॉलेज पुन्हा व्यवस्थित सुरू झालं. अभ्यास नित्यनेमानं सुरू झाला. कॉलेज सुरू झालं न झालं तोच 20 डिसेंबरनंतर नाताळच्या सुट्ट्या लागल्या. या सुट्टीत बराच अभ्यास असल्यामुळे साकेगावी जाणं झालं नाही. वसतिगृहातलं जवळजवळ कुणीच गावी गेलं नव्हतं. जानेवारीत पुन्हा कॉलेज पूर्ववत सुरू झालं. संक्रांतीसाठी गणेशपुरीला गेलो होतो. बरीच थंडी होती म्हणून बराच वेळ कुंडात आंघोळ केली. त्या दिवशी मी राजूबरोबर अग्निकुंडावर गेलो होतो. गणेशपुरी आणि वज्रेश्वरी या परिसरात गरम पाण्याचे खूप मोठ्या प्रमाणावर झरे आहेत. अग्निकुंड म्हणजे तिथे सगळ्यात गरम पाणी येतं. हिवाळ्यात त्याचा आनंद घेणं खूपच आल्हाददायक असतं. तिथून घरी आल्यावर संक्रांतीच्या दिवशीच उशिरा चर्चगेटला वसतिगृहात निघून आलो. 4 दिवसांनी पुन्हा राजूचा फोन आला. साकेगावला यायचंय का? मी म्हणालो, अचानक आणि लगेच का जायचंय? तो म्हणाला, संक्रांतीच्या दिवशी दुर्दैवानं प्रभाकाका आपणास सोडून गेलेत. दुसऱ्या दिवशी मी चर्चगेटहून पुणे मार्गे तिथे 1 दिवस भरत आव्हाडकडे मुक्काम करून आणि राजू गणेशपुरीहून साकेगावी आला. वाड्यात जाऊन सगळ्यांना भेटलो. काकू, जया, संगीता या सगळ्यांवरच जणू आकाश कोसळलं होतं. सगळ्यांचं सांत्वन कसं करावं तेच कळत नव्हतं. दुःख आम्हालाही झालं होतं. काय करणार? पुन्हा मुंबईत आल्यावर रोजचं रुटीन सुरू झालं. त्या दिवशी सकाळी शिरोळकर बाईंच्या घरी वाचनासाठी गेलो. वेगवेगळ्या वृत्तपत्रातले अग्रलेख वाचून घेतले. तिथून निघाल्यानंतर सचिवालय जिमखान्यात एक छानशी कॅन्टीन होती. तिथे चौरस आहार मिळत असे. केवळ 3 रुपयात फुल जेवण होतं. त्याचा आस्वाद घेतला आणि 12 वाजता कलिना कॅम्पसमध्ये गेलो. त्या दिवशी पहिला तास 12:30चा होता. 12:30 ते 1:30 आणि 2 ते 3 अशा 2 तासिका झाल्या. 3:30ला कलिना कॅम्पसमधून बसनं सांताक्रूजला आलो. आम्ही सगळे मित्र एकत्र गेलो. बोरिवलीची राजश्री तसंच बेबी लाटे यासुद्धा सोबत होत्या.
त्यांनी 3:49च्या चर्चगेट लोकलमध्ये मला बसवून दिलं. शुक्रवार 12 मार्च रोजी कॉलेजमधून येत असताना चर्चगेट स्टेशनवर उतरल्यावर लांबून कुठून तरी फटाके वाजल्याचा आवाज आला. तिथून हॉस्टेलमध्ये आलो तर टीव्हीवर बातमी आली होती की शेअर मार्केटमध्ये बॉम्बस्फोट झालाय. त्याच दिवशी म्हणजे 12 मार्च 1993 रोजी मुंबईत 13 बॉम्बस्फोट झाले आणि अख्खी मुंबई हादरली. त्यात हजारो लोक प्राणास मुकले, हजारो जखमी झाले. तो दिवस खऱ्या अर्थानं मानवतेसाठी काळा दिवस ठरला. तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक होते. त्यांना तडकाफडकी पदावरून दूर केलं. देशात संरक्षण मंत्री शरद पवार होते. ते पुन्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी बसले. परंतु जनतेच्या दैनंदिन जीवनात आणि संघर्षात कुठलाही बदल झाला नाही. सगळं होतं तसंच राहिलं आणि पुढे पुन्हा जनतेचा संघर्ष सुरू झाला. माझ्यासारख्या सामान्य पामराचं छोटंसं काम गेल्या 6 महिन्यापासून रखडलं होतं. PCOसाठी जागेचा प्रयत्न चालूच होता. सगळ्या अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या झाल्या होत्या, परंतु मान्यतेचं पत्र हातात येत नव्हतं. देशात, राज्यात आणि मुंबईत एवढ्या मोठ्या घटना घडत होत्या. पुन्हा 8-15 दिवस पूर्ण मुंबई बंद होती. पुन्हा एकदा मुंबईभर दंगली उसळल्या. 25 मार्च नंतर शांतता प्रस्थापित झाली. सर्व व्यवहार रोजच्यासारखे सुरू झाले. MCEB मुंबई आणि राष्ट्रीय दृष्टिहीन संघ महाराष्ट्र विभागीय शाखा नाशिक यांच्या वतीनं मार्चच्या शेवटच्या आठवड्यात अंधांच्या क्रिकेट स्पर्धा नाशिक इथे आयोजित केल्या होत्या. मी MCBच्या संघातून खेळलो तेव्हा प्रथमच राष्ट्रीय दृष्टिहीन संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक R.K. रकिबे सर यांचं अत्यंत प्रभावी भाषण ऐकलं. मी त्यांच्या भाषणामुळे खूपच प्रभावित झालो. यापूर्वी त्यांचं केवळ नाव ऐकून होतो. आता प्रत्यक्ष भाषण ऐकण्याची संधी मिळाली. पुन्हा मुंबईत आलो तोच लातूरहून पत्र आलं. माझे काका, लातूरच्या मावशीचे यजमान, ज्यांनी मला शाळेत प्रवेश मिळवून दिला होता, वयाच्या 83व्या वर्षी मला सोडून गेले होते. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात लातूरला गेलो. काका गेल्यानंतर अण्णा, वहिनी, सुनील भाऊ, दीपक भाऊ, सतीश भाऊ सगळे तिथेच होते. सगळ्यांची भेट झाली. घारापूरकर गुरुजींना भेटलो. गुरुजींनी अरविंद देशपांडेंना फोन करून मी आलो असल्याचं सांगितलं. त्यांनी मला जेवायलाच घरी बोलावलं. ते स्वतः गुरुजींकडे येऊन मला घेऊन गेले. साधनाशी सविस्तर चर्चा केली. पुढील 3 वर्ष तरी मला लग्नाचा विचार करता येणार नाही असं मी सांगितलं. नोकरी किंवा व्यवसाय असल्याशिवाय विवाह करणं मला शक्य नाही हे साधनाच्या वडिलांना सांगितलं. त्यांचा निरोप घेऊन मुंबईला परत आलो. एप्रिलमध्ये मी सुरेशच्या रूममध्ये बसलो होतो. तेवढ्यात एक सावंत नावाचे गृहस्थ गोविंद नेरदोडेची चौकशी करत आले. गोविंद गावाला गेला होता. त्यांना विचारलं काय काम आहे, तेव्हा त्यांनी सांगितलं की मला आमच्या बँकेत लॉटरीची तिकीटं हवी आहेत, ती गोविंदकडून घ्यायची होती. आता तो नाही म्हटल्यावर मी जातो. तेव्हा सुरेश म्हणाला, तुम्हाला तिकीटं हवी आहेत तर दिनेश देखील तुम्हाला तिकीट देऊ शकेल. तुम्हाला किती तिकीटं हवी आहेत? तेव्हा सावंत म्हणाले, आमच्या बँकेत आम्हाला 1000 तिकीटं हवी आहेत. एका तिकिटामागे तुम्हाला 2 रुपये मिळतील. तुम्हाला 2000 रुपयांचा फायदा आहे. मलाही वाटलं काय हरकत आहे, तिकीट घ्यायचं आणि नेऊन द्यायचं. परंतु त्या सावंतांचा उद्देश सुरुवातीला आमच्या लक्षात आला नाही. त्या दिवशी तो दिवसभर माझ्याबरोबर फिरला. या दुकानातून तिकीटं घ्यायची असं तो सांगत होता. वास्तविक ते तसं काहीच नव्हतं. त्यांना माझ्याकडून पैसे काढायचे होते. प्रत्यक्षात ती व्यक्ती फ्रॉड होती. ते बँकेत वगैरे कुठेच नव्हते. सगळं खोटं खोटं सांगून त्यांना मला गंडवायचं होतं. दिवसभर त्यांच्याबरोबर फिरलो. त्या दिवशी माझ्या खिशात काहीच पैसे नव्हते. पण मला स्कॉलरशिप मिळणार होती. 7,000 रुपये स्कॉलरशिप मंजूर झाली होती, परंतु ती अद्याप विद्यापीठातच होती. माझ्या हातात आली नव्हती. म्हणून मी दिवसभर त्यांचा अंदाज घेतला. सायंकाळी सावंत सांगत असलेल्या बँकेत फोन केला. तिथे त्यांची काहीच तिकिटाची योजना नाही आणि सावंत म्हणून कोणी आमच्याकडे कर्मचारीसुद्धा नाही हे स्पष्ट झालं. आणि शेवटी दुसऱ्या दिवशी सांगितलं की तिकीटं देणं मला शक्य होणार नाही. अन्यथा त्या दिवशी माझी चांगलीच फसगत होणार होती. प्रकरण समाप्त. प्रकरण 57. अखेर PCOची परवानगी मिळाली. लातूरहून आल्यावर साधनाला मी मुंबईत पोचल्याचं सविस्तर ब्रेलमध्ये पत्र पाठवलं. परीक्षा जवळ आली होती म्हणून जोरात अभ्यासाला लागलो. आता MA पार्ट 2च्या परीक्षेचे वेध लागले.
मार्चमधल्या बॉम्बस्फोटानंतर आमच्या कॉलेजची लेक्चर्स जवळजवळ बंदच झाली होती. मी पुण्याहून मेहेंदळे क्लासेसच्या ज्या नोट्स आणल्या होत्या त्याच्या ध्वनिमुद्रित कॅसेट बनवून घेतल्या होत्या. माझ्याकडे कॅसेट असल्यामुळे मी माझ्या नोट्स बेबी लाटे हिला दिल्या होत्या. बेबी ही बोरिवली इथे नॅशनल पार्कमध्ये तिचे बाबा सर्व्हिसला असल्यामुळे तिथे राहत होती. वास्तविक MA पार्ट 1ला असतानाच तिचा विवाह झाला होता. तिचं नाव निशिगंधा जाधव असं झालं होतं. तिचे यजमान वसई परिसरात कुठेतरी बँकेत सर्व्हिसला होते, पण सोयीसाठी कॉलेजला दररोज यावं लागत असल्यामुळे ती बाबांकडे बोरिवलीत राहत होती. एक दिवस अचानक माझी नोट्सची कॅसेट खराब झाली. त्यामुळे त्या नोट्स मला शिरोळकर बाईंकडून वाचून घ्यायच्या होत्या, म्हणून त्या आणणं आवश्यक होतं. कॉलेज बंद होतं. मला तिच्या घरचा सविस्तर पत्ताही माहीत नव्हता. माझ्याकडे टेलिफोन नंबरही नव्हता. काय करावं म्हणून मी डॉक्टर शिरोळकर सरांना विचारलं. त्यांनी लगेच मार्ग काढला. ते म्हणाले, तिचे बाबा कुठे काम करतात? मी सांगितलं, नॅशनल पार्क बोरिवली इथे. डॉक्टरांनी टेलिफोन डिरेक्टरीतून नॅशनल पार्कचा नंबर शोधून काढला. मग खूपच सोपं झालं. मला आजवर हे माहीतच नव्हतं. त्यासाठी तिच्या बाबांच्या फोनवर कॉल करून मी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात नॅशनल पार्कमध्ये त्यांच्या घरी गेलो होतो. तिथून नोट्स आणून शिरोळकर बाईंकडून वाचून रेकॉर्ड करून घेऊन त्या पुन्हा तिला नेऊन दिल्या. फायनल परीक्षेचं टाईमटेबल आलं होतं. सोमवार 16 मे ते 27 मे 1993 अशी MA पार्ट 2ची परीक्षा होणार होती. त्यासाठी लेखनिकाकरता SNDT विद्यापीठातल्या माझ्या मार्गदर्शिका लीना मॅडमकडे गेलो. त्यांना नेहमीप्रमाणे लेखनिकाची मागणी केली. त्यांनी त्यांच्याच विद्यापीठातील तृतीय वर्ष BAला असलेली रूपा माने या मुलीची लेखनिक म्हणून नियुक्ती केली. यावर्षी चर्चगेट येथील KC महाविद्यालयात माझं परीक्षा केंद्र आलं होतं. आदरणीय शिरोळकरबाई, डॉक्टर शिरोळकर तसंच वर्गातील गोपाल गोंडाळ, विलास गायकवाड हे हॉस्टेलमध्ये येऊन वाचून दाखवत असत. माझ्याकडे रेकॉर्ड केलेल्या कॅसेट्स रात्री उशिरापर्यंत ऐकून मी अभ्यास करत असे. काही नोट्स ब्रेल लिपीतही घेतल्या असल्यामुळे त्याचाही चांगलाच उपयोग झाला. अधूनमधून विद्यापीठाच्या सामान्य प्रशासन विभागात जाऊन PCOच्या जागेचं काय होतंय, परवानगी मिळते की नाही याची चौकशी करत असे. तिथे सरफरे साहेब रजिस्ट्रार होते. ते स्वभावानं खूपच चांगले होते. ते म्हणाले, मी आता सेवानिवृत्तीला आलोय. जाता जाता तुझं चांगलं काम करण्याची संधी मला मिळाली आहे, ते मी नक्कीच करणार आहे. फक्त थोडा वेळ दे. हे ऐकून खूप बरं वाटलं. त्यांना विचारलं, कधी येऊ? त्यांनी 28 मे ही तारीख दिली होती. म्हटलं, बरं झालं. 27ला परीक्षा संपेल, 28ला जाऊन आपल्याला जागेची परवानगी मिळेल. शनिवार 14 मे रोजी सायंकाळी राजू चर्चगेटच्या वसतिगृहात आला. मी म्हणालो, आज अचानक तू कसा आलास? तो म्हणाला, दिवसभर तुझी वाट पाहिली. आज दुसरा शनिवार, तू येशील असं वाटलं. तू आला नाहीस म्हणून मी आलो. तशी आज मी दिवसभर ड्युटी केली असल्यामुळे उद्या माझी सुट्टी आहे आणि सोमवारी दुपारी ड्युटी आहे. पुढच्या महिन्यात जूनच्या 7 तारखेला बाळाचं बारसं आणि जावळाचा कार्यक्रम ठेवलाय. तो साकेगावला आपल्या मळ्यातच करायचा असं ठरवलंय. तुला सुट्टी कधीपासून लागतेय? असं बरंच काही तो बोलत होता. मी म्हणालो, परवापासूनच माझी परीक्षा आहे. 27ला परीक्षा संपेल, 1 किंवा 2 जूनला साकेगावी येऊ शकेन. राजूही त्याच काळात 2 किंवा 3 तारखेला साकेगावी जाणार असल्याचं त्यानं मला सांगितलं. 2 दिवस तो माझ्याकडेच होता. सोमवार 16 मे पासून परीक्षा सुरू झाली. रूपा माने ही चर्नी रोड इथे राहत होती. अगोदर माझ्या हॉस्टेलमध्ये येऊन मला घेऊनच ती KC कॉलेजमध्ये जात असे. KC कॉलेजात 11 ते 2 असा पेपरचा कालावधी होता. 4ही पेपर खूपच छान लिहिले गेले. 27 मे रोजी परीक्षा संपली. माझ्या शैक्षणिक जीवनातील MA पार्ट 2 ही एका अर्थी शेवटची परीक्षा मी दिली. मी इयत्ता 5वी पासून लेखनिक घेत असे आणि त्यांच्या मदतीनं परीक्षा देत असे. सर्वच अंध विद्यार्थी याच पद्धतीनं परीक्षा देतात. 5वी ते 9वी एका पेपरसाठी 1 रुपया याप्रमाणे माझ्या अंधशाळेच्या वसतिगृहाकडून लेखनिकाला मिळत असे. 10वीला एका पेपरला 3 रुपये असा शासनानं दर निश्चित केला होता. 11वी पासून किती दर होता मला माहीत नाही, पण 11वी ते MA फायनलपर्यंत अनेक लेखनिकांनी मला सढळ हस्ते लिखाणासाठी लेखणी सैल सोडली. मी सांगेन ते लिहिलं. मला कुठल्याही लेखनिकानं कधीही पैशाची मागणी केली नाही.
मी देऊ केले तरी त्यांनी ते नाकारले. अगदी फ्री सेवा दिली. तसंच कुठल्याही लेखनिकामुळे माझं वर्ष वाया गेलं नाही, कारण त्यांनी व्यवस्थित मी जे सांगेन तेच आणि तसंच लिहिलं. त्या सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद. माझ्या अन्य अंध बांधवांना लेखनिकाचा बऱ्याचदा त्रास होत असल्याचं ऐकण्यात आलं. सुदैवानं मला काहीच त्रास झाला नाही. 28 मे रोजी विद्यापीठाच्या सामान्य प्रशासन विभागात गेलो. वाटलं होतं आजच परवानगीचं पत्र मिळेल. सरफरे सर म्हणाले की आपल्याला करारनामा करावा लागेल आणि त्या करारनाम्यातल्या अटी आणि तरतुदीनुसार तुला तिथे तुझा टेलिफोनचा व्यवसाय करता येईल. परवानगीचं असं वेगळं पत्र मिळणार नाही. करारनामा करण्यासाठी तुला 2 साक्षीदार आणावे लागतील. त्याची व्यवस्था काय करणार आहेस? आम्ही आमच्या वतीनं 2 साक्षीदार ठेवलेत. ते विद्यापीठाचे अधिकृत कर्मचारी आहेत. मग मी लगेच श्रीयुत सुनील सुलाखे, माझे मावस भाऊ, आणि देसाई काका, की जे माझे वाचक मार्गदर्शक होते, त्यांनाच फोन करून बोलावून घेतलं. श्रीयुत सुनील सुलाखे हे त्या काळात चर्चगेट इथल्या माझ्या वसतिगृहात नेहमी येत असत. वेगवेगळ्या विषयांवर माझ्याशी गप्पा मारत असत आणि वेळोवेळी मार्गदर्शनही करत असत. ते इंजिनियर होते. आता ते कांदिवली चारकोप इथे राहतात. सरफरे साहेबांनी 31 तारखेस येण्यास सांगितलं होतं. दोघंही ठरल्याप्रमाणे आले आणि रीतसर करारनामा झाला. PCOचं सर्व बांधकाम मला स्वतःलाच करावं लागेल. तसंच दरमहा उत्पन्नाच्या पहिल्या वर्षी 5%, दुसऱ्या वर्षी 7.5% आणि तिसऱ्या वर्षापासून उत्पन्नाच्या 10% विद्यापीठाला द्यावेत, असाही करारनाम्यात उल्लेख केला होता. वास्तविक किती भाडं ठेवायचं हे त्यांनी मलाच विचारलं होतं, पण किती सांगावं हे मला कळलं नाही. किती व्यवसाय होईल हे मला कळलं नाही. म्हणून मी 10% हा पर्याय त्यांना दिला होता. त्यांनी तो मान्य केला. आता माझ्या पुढील अडचणी होत्या की PCOचं बांधकाम कसं करावं, तिथली अन्य उपकरणं कशी आणावीत. त्या तयारीला मी लागलो. 1 जून रोजी विद्यापीठात गेलो. अचानक तिथे विलास गायकवाड भेटला. त्याला परवानगी मिळाली असल्याचं सांगितलं. त्याला खूपच आनंद झाला. तो म्हणाला, कधीपासून सुरू करतोस? मी म्हणालो, 2 दिवसांनी गावी जातोय. 8 जून रोजी गावाहून येईन आणि मग सुरू करण्याचा प्रयत्न करतो. रविवारी 5 जून रोजी रात्री साकेगावी जावं असं ठरलं. रविवारी सकाळी माझ्या रूममधल्या गॅलरीत एक पिंपळाचं रोपटं आलं होतं. ते मुळापासून उपटलं आणि विचार केला की आता एवढं छान उपटलंय. गॅलरी ही त्याची योग्य जागा नव्हती. या रोपट्यास बाहेर रोडवर नेऊन लावावं असा विचार केला. म्हणून मी महेश म्हात्रे याच्या रूममध्ये गेलो. त्या दिवशी महेशचा वाढदिवस होता. सर्वप्रथम त्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. तो माझ्याबरोबर खाली आला. बाजूला पडलेलं एक लोखंड घेऊन त्यानं आळं खोदलं आणि आम्ही दोघांनी मिळून त्या रोपट्याचं तिथे रोपण केलं. आजही तो पिंपळ वृक्ष B रोड चर्चगेट इथे आनंदानं डोलतोय. त्यानंतर 4च दिवसांनी मुंबई सकाळमध्ये महेशनं या सगळ्या वृक्षारोपणाचा तपशीलवार उल्लेख केला आणि एक छान लेख लिहिला. त्या दिवशी सायंकाळी साकेगावी गेलो. राजू आदल्या दिवशीच साकेगावी पोहोचला होता. 9 तारखेला बारसं आणि जावळाचा कार्यक्रम खूप छान आनंदात पार पडला. आदित्य असं त्या बाळाचं नाव ठेवलं होतं. जावळही काढलं गेलं. दिनांक 12 पर्यंत मी आणि राजू साकेगावी होतो. 12 तारखेला आदरणीय दुर्गा काकू, ज्या इतक्या दिवस मोठ्या वाड्यात राहत होत्या, त्या अमोल, बाली, अलका यांच्या शिक्षणासाठी औरंगाबादला संगीता आणि आशा यांच्याकडे जाऊन राहिल्या. जयाचं लग्न झालं होतं. वाड्याच्या अंगणात का होईना इतक्या दिवस जाता येत होतं. परंतु आता आमच्या गोकुळासारख्या वाड्याला, जिथे माझं सगळं बालपण गेलं, त्या वाड्याला कायमचं कुलूप लागलं. एक एक करून वाड्यातली मंडळी बाहेर गेली होती. त्यातलं हे शेवटचे. 14 तारखेला रात्री साकेगावहून निघून मुंबईला हॉस्टेलमध्ये आलो, तर हॉस्टेलमधल्या रूमच्या कुलपाला एक चिठ्ठी लटकवलेली होती. ती मी वाचून घेतली. ती विलास गायकवाड या माझ्या मित्राची होती. विलास गायकवाड आधी 2च दिवस म्हणजे 12 जून रोजी माझ्याकडे वसतिगृहात आला होता आणि त्याला माझ्याशी काही बोलायचं होतं. परंतु मी तिथे नसल्यामुळे त्यानं ती चिठ्ठी ठेवली होती. तो का आला असावा आणि त्याचं काय काम असावं, असा मला प्रश्न पडला. प्रकरण समाप्त. या ठिकाणी पान 229 वर मी ही फाईल संपवते आहे.